जर तुमची एज 30 वर्षापेक्षा कमी असेल आणि तुम्हाला 40 मध्ये रिटायर व्हायचं असेल तर ही रील तुमच्यासाठी आहे. 23 ते 30 ही लाईफची अशी एज आहे जेव्हा बहुतेक लोकांवर मोठी फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी नसते. अनेकदा घरचा खर्च पॅरेंट्स मॅनेज करतात. हो, काही लोक आहेत ज्यांना 40-50% इन्कम घरी द्यावं लागतं, पण काही असेही असतात ज्यांना 1 रुपया सुद्धा द्यायची गरज नसते. एक एक्झाम्पल घेऊया. तुमची एज 25 वर्ष आहे आणि तुम्ही आत्ताच अर्निंग सुरू केलेली आहे. तुमचं अॅन्युअल इन्कम पकडूया 10 लाख रुपये. जर तुम्ही त्यातलं 80% अमाऊंट इन्व्हेस्ट केलं तर दरवर्षी जवळपास 8 लाख रुपये इन्व्हेस्ट होतील. आता जर तुम्ही 25 ते 30 या वयात फक्त 6 वर्ष इन्व्हेस्ट केले तर तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट होईल जवळपास 48 लाख रुपये. आता एका खरा मॅजिक. जर तुम्ही 30 नंतर 1 रुपयाही इन्व्हेस्ट केला नाही आणि फक्त या 48 लाखांना 40व्या वर्षापर्यंत ग्रो होऊ दिलं तर 40व्या वर्षी ही अमाऊंट जवळपास 1.5 कोटी रुपये होऊ शकते. आता जर तुम्ही यातून फक्त 10% अमाऊंट दरवर्षी 40 नंतर काढत गेले तर तुम्हाला मिळतील जवळपास 15 लाख रुपये दरवर्षी. म्हणजे काम न करता तुमच्या आजच्या इन्कम पेक्षाही जास्त. परंतु इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की तुमचा कॉर्पस कधीच संपणार नाही, तो वाढतच राहील, कारण त्या बाकीच्या अमाऊंटला पण काहीतरी रिटर्न मिळत असेल ना. म्हणून लक्षात ठेवा, फिनान्शियल फ्रीडम जास्त कमवल्याने नाही तर लवकर इन्व्हेस्ट करायला सुरुवात केल्याने मिळते. जर टाइम तुमच्या बाजूने असेल तर 40व्या वर्षी काम करणं मजबुरी नाही तर चॉईस असेल. तुमच्यावर आता जर फिनान्शियल फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी कमी असतील तर जितकी शक्य आहे तितकी इन्व्हेस्टमेंट करा. आणि नसेल समजत कुठं आणि कशी इन्व्हेस्टमेंट करायची तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. माझं मागच्या 10 वर्षापासून हेच काम आहे. मी NISM सर्टिफाईड आहे आणि MP चा ARN होल्डर आहे. मी तुम्हाला म्युच्युअल फंड बेस्ड इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी समजून सांगेल ज्याच्यामुळे तुम्ही लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट करू शकता. धन्यवाद.